बर बर एक मिनिट आता हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे नाशिकला जे महत्व आहे ते महत्व या ठिकाणी आहे आणि त्र्यंबकेश्वर हे गुप्त रूपाने या ठिकाणी आलेले म्हणून या मंदिराच्या पुढे नंदी नाही आणि या ठिकाणी या कचेश्वर कोकमठाण मधलं हे जे मंदिर आहे कचेश्वर आणि त्र्यंबकेश्वर हे जुनं पुरातन मंदिर आहे। या मंदिराचा आज थोडा थोडा जीर्णोद्धार होत आहे आणि भाविकांची जी मनस्थिती आहे ही बदललेली आहे। धार्मिक क्षेत्राकडे लोक वळलेले आले जुने पुरातन मंदिराकडे लोक वळलेले आहे आणि खरोखर यांना ह्या श्रावण महिन्यामध्ये प्रदोषाच्या निमित्ताने गोदावरी कुम यांनी कावडीमधून पाणी आणलं आणि महादेवाला स्नान घातलं। खरोखर ह्या महिला लहान लहान मुलं हे भाग्यवान आहे यांना नक्कीच फळ मिळणार आहे आणि असंच देवावर सगळ्यांचं कोपरगाव तालुक्यातलं प्रेम महिलांचं लहान्या मुलांचं वयोवृद्ध मुलांचं राहो आणि देवाची सेवा सगळ्यांच्या हातून घडावी। मी पुजारी रमेश क्षीरसागर विनायक क्षीरसागर या ठिकाणी यांचं मी देवाच्या समोर त्यांना एक आशीर्वाद देतो त्यांचं भलं हो पुढच्या आयुष्य भरभराटीत जाऊ एवढंच कचेश्वर आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुढे मी त्यांना आशीर्वाद देतो। ओम नमः शिवाय त्र्यंबकेश्वर महाराज